सर्वांना नमस्कार. मित्रांनो, दिवाळी ही तुळशीच्या लग्नापर्यंत सुरू असते असं म्हटलं जातं. तुळशीचं लग्न झालं की दिवाळी संपते. कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या 4 दिवसात कधीही तुळशीचं लग्न घरोघरी लावलं जातं. हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्तास सुरुवात होते. आजची कथा तुलसी विवाह याच संदर्भात आहे. आपल्या पुराणामध्ये तुलसी विवाहासंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. त्यातलीच ही एक कथा आहे. तर चला आजची कथा सुरू करूया. तुलसी ही पूर्वीच्या जन्मात वृंदा या नावाने ओळखली जायची. मथुरेच्या कालनेमी या दैत्य राजाला मुलगी झाली. त्याने तिचे नाव वृंदा असे ठेवले. तर ही वृंदा लहानपणीपासूनच भगवान विष्णूची भक्त. वृंदा जशी मोठी झाली तसं तिचं लग्न जालंधर नावाच्या राक्षसाशी करून देण्यात आलं. आता हा जालंधर कसा जन्माला आला याची पण एक कथा आहे. स्वर्गाचा राजा इंद्र आणि महादेव शंकर यांच्यात एकदा युद्ध झालं. या दोघांची जोरदार लढाई झाली. त्यात शंकराने रागाने आपला तिसरा डोळा उघडला. परंतु देवाचे गुरु बृहस्पती यांनी यामध्ये मध्यस्थी केली. त्यांनी शंकराची विनवणी केली. यातून कोणताही विध्वंस घडवू नका आणि इंद्राला माफ करा अशी त्यांनी विनंती केली. शेवटी शंकरांनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला डोळा एका समुद्रावर केंद्रित केला. त्यामुळे त्या डोळ्यातील जी अग्निज्वाला होती ती त्या समुद्रात पडली. त्यातून एक राक्षस बाळ जन्माला आले. तोच हा जालंधर. त्याच्यासाठी एक राज्यही निर्माण करण्यात आलं. हा जालंधर शूर होता, पराक्रमी होता, पण तितकाच अहंकारी, गर्विष्ठ आणि सत्तापिपासू होता. त्याचं लग्न वृंदाशी झालं आणि त्याला तिच्या पूजेतले पुण्य मिळालं. तिच्या पतिव्रत्याच्या सामर्थ्यामुळं असं म्हणता येईल की तिने आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी आणि जीवनासाठी एक सुरक्षा कवच निर्माण केलं. तो जेव्हा युद्धाला जायचा त्यावेळेस वृंदा पूजेला बसायची आणि तो परत येईपर्यंत तिथून हलायची नाही. त्यामुळे त्याला प्रत्येक युद्धात जीवदान मिळायचं आणि त्याचाच विजय व्हायचा. त्यामुळे मग हा जालंधर वाटेल तसा वागू लागला. जेव्हा समुद्रमंथन झालं आणि त्यातून जो खजिना बाहेर आला त्यावर जालंधर स्वतःचा हक्क सांगू लागला. त्याचे असे म्हणणे होते की मी समुद्रातून जन्म घेतला आहे, त्यामुळे समुद्राच्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क आहे. परंतु ही त्याची मागणी देवांनी धुडकून लावली. त्यामुळे जालंधराने देवासोबत युद्ध करायला सुरुवात केली. त्याच्या पराक्रमामुळे आणि वृंदेच्या तपश्चर्येमुळे तो देवावर वरचढ होऊ लागला. मग सगळ्या देवांनी विष्णूकडे धाव घेतली. सगळे विष्णू देवाला विनंती करू लागले की जालंधराचा नायनाट करा. परंतु परमात्मा विष्णू यांची एक अडचण होती. ती म्हणजे लक्ष्मीने त्यांच्याकडून वचन घेतले होते भगवान विष्णू जालंधराला मारणार नाहीत म्हणून. कारण लक्ष्मी ही देखील समुद्राचीच कन्या होती. त्यामुळे ती जालंधराला स्वतःचा भाऊ समजत होती. आपल्या भावाचा वध आपल्या नवऱ्याच्या हातून होऊ नये हाच तिचा उद्देश होता. त्यामुळे तिने भगवान विष्णूकडून अशा प्रकारचे वरदान घेतले होते. त्याचा परिणाम हाच झाला की शेवटी युद्धात जालंधराचा विजय झाला आणि जालंधर स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकावर राज्य करू लागला. त्यामुळे देवांना आता पळताभुई थोडी झाली. मग सगळ्या देवांनी नारदाकडे जाऊन मदत मागितली. जालंधराचा वध कसा करायचा याचा एक दुसरा पर्याय देखील देवांनी शोधून काढला. केवळ भगवान शंकरच जालंधराचा वध करू शकत होते, परंतु भगवान शंकर स्वतःहून युद्ध करणार नव्हते. म्हणून शंकरांनी युद्ध करावं यासाठी देवांना
नारदाची मदत हवी होती. नारद देवांना मदत करायला तयार झाले. ठरल्याप्रमाणे नारद जालंधराला भेटायला गेले आणि तिथे त्यांचे बोलणे सुरू झाले. नारदांनी त्याच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. नारदांनी त्याचं कौतुक पण खूप केलं. ते म्हणाले, हे सगळं काही खूप छान आहे, पण जालंधर तुझ्याकडे कैलास पर्वत नाही. आणि नारदाने कैलास पर्वत किती सुंदर आहे याचं वर्णन जालंधरासमोर केलं. त्या ठिकाणी त्यांनी देवी पार्वतीच्या सौंदर्याचंही वर्णन केलं. नारदाचे हे सगळे बोलणे ऐकून घमेंडी जालंधराला अहंकार जास्तच चढला. त्याला वाटायला लागलं, जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात, त्यासोबतच कैलास पर्वतही आपल्याकडे असावा आणि पार्वती देवी ही सुद्धा आपली व्हावी, असा हव्यास त्याच्या मनामध्ये तयार झाला. त्यामुळे जालंधर कैलास पर्वतावर चालून गेला. आता जालंधर स्वतःहून युद्धाला आल्यानंतर भगवान शंकराने देखील युद्ध करायला सुरुवात केली. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. त्यामुळे आता भगवान शंकराचा पराभव होणे तर शक्य नाही, परंतु रुंदेच्या पूजेमुळे जालंधराचा वधही करता येत नव्हता. जालंधराला कोणतंही रूप घेण्याची विद्या अवगत होती. युद्ध करता करताच त्याने शंकराचे रूप धारण केले आणि तो पार्वतीकडे जाऊ लागला. परंतु माता पार्वतीने ताबडतोब शंकराच्या रूपातील जालंधराला ओळखलं आणि तिने जालंधरावर हल्ला केला. त्यामुळे जालंधर त्या ठिकाणाहून पळून गेला. मग पार्वती विष्णूकडे गेली आणि त्यांनी विष्णूला अशा प्रकारची विनंती केली, जालंधराने आता मला फसवायचा कसा प्रयत्न केला तसाच तुम्ही वृंदेबरोबर करा. तिकडे वृंदा आपल्या नवऱ्याच्या विजयासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पूजा करत बसलेली होती. जालंधर येईपर्यंत ती पूजेतून उठणार नव्हती. सगळे देव विष्णूचा धावा करू लागले, परंतु यामध्ये विष्णूला वृंदाला फसवायचं नव्हतं, कारण ती त्यांची निस्सीम भक्त होती. परंतु तिकडे युद्धात जालंधराची हार होणे देखील गरजेचे होते. म्हणून मग शेवटी देवांच्या विनंतीला मान देऊन विष्णूंनी जालंधराचं रूप घेतलं आणि ते जालंधराच्या राजवाड्यात वृंदा पूजेला बसली होती तिथे गेले. जालंधराला तिथे पाहून वृंदा पूजेवरून उठली आणि तिने जालंधराच्या पायाला हात लावून नमस्कार केला. पण यामध्ये तिची पूजा भंग झाली आणि तिकडे शंकराने जालंधराचा वध केला आणि जालंधराचे शिर राजवाड्यात येऊन पडले. शिर येऊन पडल्यानंतर वृंदेच्या लक्षात आलं, आपल्यासमोर जे जालंधर उभा आहे हे दुसरेच कोणीतरी आहे. म्हणून तिने विचारलं, तुम्ही कोण आहात? आपल्या स्वरूपात या. असं म्हटल्याबरोबर भगवान विष्णू स्वतःच्या मूळ रूपात आले. विष्णूला त्या ठिकाणी असं पाहिल्यानंतर वृंदेला खूप वाईट वाटलं. तिला कळून चुकले की आपल्याच देवाने आपल्याला फसवले. म्हणून वृंदा चिडली आणि तिने विष्णूला शाप दिला की तुम्ही हृदयशून्य दगड आहात आणि तुम्ही दगडच होसाल. त्याचबरोबर विष्णू दगडामध्ये रूपांतरित झाले. त्यालाच आपण शाळीग्राम असे म्हणतो. बघता बघता हा शाळीग्राम एवढा मोठा होऊ लागला आणि सर्व जग व्यापू लागला. त्यामुळे संपूर्ण भूमंडळाला धोका निर्माण झाला. मग परत सगळे देव लक्ष्मी देखील वृंदेची प्रार्थना करू लागले. शेवटी जगाच्या कल्याणासाठी वृंदेने आपला शाप मागे घेतला. जालंधराचं शिर आपल्या मांडीवर घेऊन वृंदेने अग्नीत प्रवेश केला. तिची जळून राख झाली. त्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली. तिचंच नाव विष्णूंनी तुळसी असं ठेवलं. त्यानंतर विष्णूंनी तुळशीला वरदान दिलं की तुळशीबरोबर नेहमी शाळीग्राम असेल. तुळशीचे रोप प्रत्येक घरात लावलं जाईल, त्याची पूजा केली जाईल. विष्णूला जे काही अर्पण केलं जाईल त्यावर तुळशीपत्र असेल. म्हणून असं मानलं जाते की तुळशीपत्र ठेवलेली कोणतीही वस्तू विष्णूपर्यंत पोहोचते, मग ते नैवेद्य असो की दिलेलं दान असो. ही घटना कार्तिक महिन्यात घडली. म्हणूनच या दिवसात तुळशी विवाह केला जातो. हा तुळशी विवाह करताना तुळशीला सौभाग्याची लेणी दिली जातात. लग्नाचे सगळे विधी केले जातात. अशी आहे तुळशीच्या लग्नाची संपूर्ण कथा. माझी कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला
सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.